नमस्कार क्रिकेट प्रेमींनो, मित्रमैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही सगळे? मी एकदम आनंदात आहे, मी एकदम खुश आहे. तुम्ही म्हणाल लेलेंचा हा सेटअप नाही आहे, कारण लेले पुण्यात नाही आहेत, लेले मुंबईमध्ये आहेत. दुसरी खुर्ची कोणासाठी? डायलॉग मारतो म्हणजे ते येतील. खुश तो तुम बहुत हो गया आज. यस, बहुत खुश है सर. बट मोस्ट इम्पोर्टेंटली वो लोग खुश होंगे जिन्होंने कहा था कि इंडिया 4-0 हारेगा. आहे बाबा आहे. त्यामुळे सगळ्यांचं स्वागत. आज विक्रम आणि वेताळ हे एकत्र आहेत. विक्रम साठे बरोबर आहेत आणि काय योगायोग आहे बघा. आम्ही असंख्य टूर्स या ऑस्ट्रेलियाच्या एकत्र केल्या. संघाला जिंकताना पाहिलं, संघाला हारताना पाहिलं. आज दोघंही मुंबईत आहोत, पण तरी चेहऱ्यावरती इतका आनंद आहे की भारतीय टीमनी एक दणदणीत विजय मिळवलेला आहे. पर्थ कसोटी सामना भारतीय संघाने जवळपास 300 धावांनी जिंकलेला आहे. त्याच्याबद्दलच विक्रम साठे आणि सुनंदन लेले आज तुमच्याशी बोलणार आहेत. त्यामुळे अजिबात कुठेही जाऊ नका, बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम सुनंदन लेले क्रिकेट अँड बियॉन्ड. विक्रम, काय बोललं गेलं होतं, काय झालं, काय क्रिकेट म्हणजे आपल्याला काय थक्क करून सोडतंय अक्षरशः. अगदी बरोबर सुनंदन, तू जसं म्हणलं आपण कितीतरी टूर पाहिले आणि मी जसं तुला मगाशी सांगितलं, मॅडम मध्ये जायचं, सगळे पुतळे साईडला ठेवायचे आणि जसप्रीत बुमराहचा सर्वात मोठा पुतळा तिकडे लावायचा. काय मिळाला रे हिरा आपल्याला. म्हणजे कित्येक वर्ष मी आणि सुनंदन जातोय आणि भारताने 500-550 रन केल्या की आम्ही म्हणायचो की काहीतरी करून विकेट मिळेल आणि ते 700 रन करायचे. आता असं काही होत नाही रे. दहशत विक्रम, दहशत आहे त्याची. ऑस्ट्रेलियन बॅट्समन त्याला आऊट होत आहेत, त्याला बचावात्मक खेळायच्या प्रयत्नात दुसऱ्यांना आऊट होत आहेत आणि एक प्रकारची दहशत त्यांनी ऑस्ट्रेलियामध्ये पहिल्या टेस्ट मॅचमध्ये पसरवलेली आपल्याला दिसली. कॅप्टन पण तोच होता आणि विजयाच्या ह्याच्यात हातभारही त्याचाच आहे. अर्थातच दुसऱ्या इनिंगमध्ये केलेल्या 2 शतकांचा त्याच्यामध्ये मोठा हातभार आहे. KL राहुलनी केलेल्या सलामीच्या भागीदारीचा हातभार त्याच्यामध्ये नक्कीच आहे. पण जो हिरो म्हणलास तर खरंच जसप्रीत होता. अरे, आणि मी परवा 2 ऑस्ट्रेलियन मित्रांशी बोललो. ते म्हणले 11 सोडून दे रे, ऑस्ट्रेलिया घाबरली आहे. असं कधी झालंय रे सुनंदन आपल्या आयुष्यात की एका इंडियन फास्ट बॉलरला जग घाबरतंय? आणि तू तर दहशत म्हणलास ना, ते फार इम्पॉर्टंट आहे. कारण लोक किती विकेट घेतल्या असं विचारतात ना फास्ट बॉलरला, पण तसं नाही आहे. ते नाही, नको विकेट घेऊ, पण एक एंडला जेव्हा बुमराह असतो ना तेव्हा ती जी मेंटल स्टेट होते ना बॅट्समनची, त्याच्यामुळे बाकीचे बॉलरसुद्धा नेक्स्ट लेवलवर जातात. आणि नुसतं तसं नाही रे, ते 11-12 कोटी काल सिराजला मिळाले. बहुतेक ते न्यूज ऐकल्या त्यांनी आज जी बॉलिंग टाकली आहे, तो म्हणलं 12 काय 24 द्यायला पाहिजे होते मला. काय ती लेंथ, काय ती ट्रॅजेक्टरी. म्हणजे मला असं वाटतं. आणि हर्षित राणा, आपण IPLला त्याला पाहिला होता की तो आहे, म्हणजे रंगरेज आहे तो. त्यांनी पण आता ट्रॅव्हिस हेडला फर्स्ट इनिंगला घेतला आणि म्हणला हा इंटरनॅशनल क्रिकेटला रेडी आहे. त्यामुळे मला असं वाटतं की जे हंटिंग इन पेअर्स म्हणतो ना, आता हंटिंग इन ट्रायोज झालं रे सुनंदन. त्यामुळे मला असं वाटतं 2016-17 पासून आपण जेवढ्या सिरीज पाहिल्या, हे भारत का जिंकतोय? बॅटिंगमुळे नाही मित्रांनो, मैत्रिणींनो, फास्ट बॉलिंगमुळे. आणि क्रेडिट आहे बॅट्समनना, पण बाहेर जिंकायचं असेल तर फास्ट बॉलरनीच जिंकून द्यावं लागतं. 100% सत्य बोललास तू. कारण एक फॉर्म्युला आहे टेस्ट क्रिकेटमध्ये. जर का तुम्हाला यशस्वी व्हायचं असलं तर फास्ट बॉलिंगचा फॉर्म्युला तू म्हणलास तसा एकदम ट्राईड अँड टेस्टेड आहे. तसंच मी नेहमी म्हणतो की कसोटी सामना तुम्हाला जिंकायचा असला तर किमान एका डावामध्ये समोरच्या टीमला लवकर आऊट काढता यायला पाहिजे. भारतीय संघाने ते पहिल्या इनिंगमध्ये करून दाखवलं. ह्याच्यात खरी कमाल आहे. आपल्या संघाचा 150 ऑल आऊट झाला, लोकांच्या कपाळावरती आठ्या आल्या की बापरे, परत तसेच पचकले, अरे काय फालतू खेळतायत, आता परत तेच होणार. आणि नंतर समोरच्या टीमला आपण 100च्या आसपास रनमध्ये आऊट काढणं, त्या 40 रनचं लीड, हे 40 रन्सचं म्हणायला गेलं तर छोटं, म्हणायला गेलं तर खूप मानसिकदृष्ट्या मोठं होतं. कारण त्याच्यामुळे जो मानसिक धक्का लागलेला होता, त्या धक्क्यातनं ऑस्ट्रेलियन टीम सावरू शकली नाही. आणि कशामुळे? बुमराहमुळे. कारण आणि मला सुनंदन तुला हा प्रश्न विचारायचा आहे की फास्ट बॉलरला सगळे लोक म्हणतात की आउटसाइड दी ऑफ स्टंप लाईन. ह्या माणसाने विचार असा केला. आणि मी कित्येक वेळा बिझनेसमध्ये पण सांगतो की तुमच्या बिझनेसला कुठला मॉडेल चालेल हा तुम्ही शोधा.
जसप्रीत बुमराला काय कळलंय की आउटसाइड दी ऑफ स्टंप लाईन नाही, स्टंप लाईन, स्टंप टू स्टंप त्यांनी ठरवलंय की मला कत्ती नंतर मिळेल पण पहिली मला LBW. त्यामुळे त्याचा हा जो माइंडसेट आहे त्याच्यामुळे तुम्ही त्याला बॉल सोडूच शकत नाही आणि बाहेरच्या विकेट्सवर तुम्हाला बॉल सोडू शकत नाही हे जर का सबकॉन्शियसमध्ये एका बॉलरनी टाकला म्हणजे बॉल खेळायला लागतो आणि बॉल खेळला की एक मिळतो. जसं वीरू म्हणतो एक बॉल पे आपका नाम लिखा हुआ है, माझं म्हणणं उलट आहे, बुमरा के हर बॉल पे आपका नाम लिखा हुआ है. फक्त ती गोळी कधी वाजते अशा अर्थाने. एक याच्यामध्ये बघायला मिळतंय की भारतामध्ये जसं स्पिन खेळत असताना आपले फलंदाज गडबडले, त्याच्याकरता विचित्र फटकेबाजी हे सुद्धा कारण ठरलं, पण त्याच्याबरोबर तंत्राचा अभाव होता. आत्ताच्या घडीला लगेच टीका करण्याची गोष्ट नाही आहे, पण जी गोष्ट निरीक्षणामधनं दिसली ती मी आणि विक्रम चर्चा करत होतो की आजकालचे बॅट्समन हे स्वतःच्या तंत्राने खेळणं पसंत करतात. ॲग्रीड, स्टीव्ह स्मिथ हा जबरदस्त बॅट्समन आहे आणि त्यांनी कमाल करून दाखवलेली आहे, पण त्याचं जे टेक्निक आहे त्याच्यामध्ये वैगुण्य आहे, प्रॉब्लेम आहे. कारण हल्ली आपल्याला जे क्रिकेट शिकवलं की क्रिकेट इज अ साईड ऑन गेम. ॲब्सोल्युटली साईड ऑन थांबायला पाहिजे, फिल्डिंगला तुम्ही असं थांबायला पाहिजे, बॉलिंगला तुम्ही असं व्हायला पाहिजे, बॅटिंगला तुम्ही उजवा खांदा दिसला नाही पाहिजे, अशा टाईपच्या गोष्टी शिकवल्या होत्या. आताचे बॅट्समन ते सगळ्या गोष्टी धाब्यावरती बसवतात आणि म्हणतात आम्ही आमच्या पद्धतीने खेळणार. स्टीव्ह स्मिथनी ते करून दाखवलेलं आहे, 100% करून दाखवलेलं आहे की दरवेळेला त्याची बॅट इकडनं येते, तो ओपन होतो आणि वाटतं आता बॉल पॅडवरती आदळणार, बॅट वेळेवर येते, बॉल मिड विकेटला बाउंड्री, बॅटमध्ये येते कव्हर्समधनं बाउंड्री. परंतु दोन्ही इनिंगमध्ये, पहिल्या इनिंगमध्ये तर तो पहिल्याच बॉलला आऊट झाला, रपकन आत येणाऱ्या बॉलवरती तो समोर स्टंपच्या उभा होता. सेकंड इनिंगमध्ये सुद्धा तो चाचपडतच खेळत होता. मानस लबुशेन दोन्ही इनिंगमध्ये अपयशी ठरला आणि त्याच्यामध्ये सुद्धा तंत्राचा अभाव दिसला. आणि जो विक्रमचा मुद्दा आहे तो खूप महत्त्वाचा आहे की तुम्हाला तुमची ऑफस्टंप माहिती असली तर तुम्ही ऑफस्टंपच्या बाहेरचे बॉल सोडू शकता, पण जर तुमच्या मनामध्ये ही भीती असली की कुठला बॉल आत येईल मला माहीत नाही, बुमरा नेमकं तेच करतो. आणि आपण म्हणलं तसं रिलेशनशिपमध्ये ओपन राहा, पण बुमरा समोर ओपन राहू नका. कारण बुमराचं रिलेशनशिप तुम्हाला साईड ऑनच घेतलं पाहिजे. कारण तिची ॲक्युरसी कसं असतं की बॉलर जर का नेहमी चांगले किंवा ॲव्हरेज बॉलर हे 2 बॉल ओव्हरमधनं चांगले टाकतात आणि त्या 2 बॉल तुम्ही नेगोशिएट केलं की 4 बॉल तुम्हाला एखादा लूज बॉल मिळतो. हा बॉल लेग स्टंपवर टाकतच नाही रे, हा असा बॉल देतच नाही. आणि काल सुद्धा मी विराट कोहलीच्या बॅटिंगमध्ये पाहिलं की विराट कोहली अंडर प्रेशर 2 बॉल पॅट कमिन्स टाकायचा आणि 1 पायात टाकायचा. पॅट कमिन्स हा ॲक्युरेट मानला जातो, पण काल त्यांनी बॉलिंग चांगली नाही केली आणि बुमराचा असा दिवसच येत नाही रे. त्यामुळे बुमराला तुम्ही ओपन खेळलात तर तुमचे पाय मध्ये येणार, तुम्ही साईड ऑन खेळलात तर कदाचित तुम्हाला बॉलची लाईन कळेल, पण मला सध्याला वाटतंय साईड ऑन ओपन तुम्हाला बुमरा कळतच नाही. मार्नस लॅबुशेन माझ्या हिशोबाने एक खरंच वर्ल्ड क्लास बॅट्समन आहे, त्याच्या बॅटीला बॉलच लागत नाही आहे. म्हणजे काहीतरी फंडामेंटल चूक होतीये का काय असं वाटतं तुला? फंडामेंटल चूक हीच आहे की तुम्ही ओपन जर का झाला तर तुम्हाला बाहेरचा बॉल सोडण्याचाच फक्त विचार येतो, आत येणाऱ्या बॉलवरती खेळू शकत नाही. तुम्ही साईड ऑन राहिलात तर तुम्ही कदाचित जे KL राहुलनी तंत्र दाखवलं शेवटपर्यंत साईड ऑन राहिला, त्यामुळे तो आउटसाईड दी ऑफ स्टंप बॉल सोडूही शकला. प्रसंगी तो बीट पण झाला, पण त्या बीट होण्यामध्ये सुद्धा त्याचं एक तंत्र होतं, कारण तो या बॉलचा पाठलाग करत नव्हता. आणि साईड ऑन तुम्ही जर का राहिला तर आत येणाऱ्या चेंडूला तुम्ही निगोशिएट करू शकता, निदान चांगला टाईट डिफेन्स तरी करू शकता. तुम्ही ओपन झाला तर बॅट इकडनं येते आणि त्याच्यानंतर गडबड होते. पण ही गोष्ट बघायला इतकी मजा आली, कारण चौथ्या दिवशीच्या खेळामध्ये 7 विकेट भारताला काढायच्या होत्या. त्या 7 विकेटली सुरुवातीला ख्वाजाला आऊट काढून बुमरानी करून दिली आणि त्याच्यानंतर सिराजनी सुद्धा जरा तिखट मारा केलाय. एक परवा कोण मला म्हणाला की तुला सिराज आवडतो का, म्हणलं मला सिराज बॉलर म्हणून आवडतो, पण एक गोष्ट काय आवडते ना, इंटेन्सिटी. आणि ती आपण मागच्या ऑस्ट्रेलिया सिरीजमधनं पाहिलं की बॉलरमध्ये ना त्या डोळ्यामध्ये ना ते जुनून दिसला पाहिजे बॅट्समनला. आणि सिराज कितीही वाईट परिस्थितीत असेल, त्याला मारत असतील, पण सिराजच्या डोळ्यातलं ते फास्ट बॉलरचं तेज कधी जात नाही. आणि तीच इंटेन्सिटी त्याला ऑस्ट्रेलियामध्ये टाकतो जेव्हा तो बॉलिंग, तेव्हा मला ती दिसते. आणि त्याची जी लेफ्ट हँडरला जी लेंथ आहे किंवा तो आज आणि आत कट वगैरे इतके मस्त करत होता, ती इंटेन्सिटी आणि बुमराची ॲक्युरेसी, इंटेन्सिटी आणि ॲक्युरेसी आली की चांगली मुलगी पटणारच.
विकेट मिळणारच. कारण बुमराच्या या सगळ्या गोष्टी ऑब्झर्व करताना मजा आली. काल मी तुम्हाला सांगत होतो की बुमरा नॉर्मली स्वतःचं कौतुक घेणं त्याला अजिबात आवडत नाही. विकेट काढली तरी तो अशा टाळ्या 2-4 देतो, थँक्यू म्हणतो, लगेच बॉलिंग रनअपकडे जातो. यावेळेला तो कॅप्टन होता म्हणून निदान विकेट झाल्यानंतर तिथं थांबत होता. आणि एक कॅमेरा पडला पण त्याच्यावर, नाही तर बिचारा कॅमेरा पडला नाही, कारण की तो साधा मनुष्य आहे. पण गंमत अशी आहे ना की लोक म्हणतात ग्लॅमर आणि हे वगैरे. जसप्रीत बुमराह कोणाशी बोलत नाही, फक्त आपल्या क्राफ्टवर फोकस करतो. पण यावेळेस त्याची कॅप्टन्सी, आणि अजून आपण खूप त्याची कॅप्टन्सी पाहिली नाही, पण वेळ आली की माणूस कसा तो फास्ट दुसऱ्या त्याच्या फास्ट बॉलर बरोबर तो वॉकिंग करतोय, त्याला हे सांभाळतोय. म्हणजे ह्यावेळेस त्याची कॅप्टन्सीचं पण कौतुक करायला पाहिजे. करायला लागेल, नक्कीच करायला लागेल. आणि पर्थचं आमचं सुद्धा काहीतरी नातं आहे. तुम्हाला गंमत सांगतो, 2007 साली जेव्हा ते मंकी गेटचं प्रकरण झालेलं होतं, त्यावेळेला ती जी मॅच होती ती इतकी महत्त्वाची मॅच होती भारतासाठी. कारण मंकी गेट प्रकरण झालेलं होतं, पार अगदी म्हणजे ते क्रिकेटच्या न्यायालयापर्यंत प्रकरण गेलेलं होतं. आणि मग पर्थ कसोटी सामना झालेला होता. त्या पर्थ कसोटी सामन्यामधला मला अजूनही इशांत शर्माचा स्पेल विसरता येत नाही, जो बऱ्याच वेळा दाखवला गेला. आणि तसंच यावेळेला बुमराचा स्पेल हा विसरता येणार नाही आहे. पर्थचं आणि भारतीय संघाचं सुद्धा अशा अर्थाने काहीतरी विचित्र नातं आहे. अनिल कुंबळेनी याच ग्राउंडवरती 2007 साली 600 विकेट्सचा टप्पा पार केलेला होता. ह्याच पर्थमध्ये सलामीला दोन्ही इनिंगला आलेला होता. कोण तर बॉलिंगलाही ओपनिंग आणि बॅटिंगलाही ओपनिंग असं इरफान पठाणनी करून दाखवलेलं होतं. या सगळ्या गोष्टी मला आठवत आहेत. हा विजय जो आहे तो 295 म्हणजे जवळजवळ 300 धावांचा विजय आहे. पहिल्या इनिंगमध्ये 100च्या आसपास रन्समध्ये ऑस्ट्रेलियाला आऊट काढलं. सेकंड इनिंगला 238मध्ये आऊट काढलं, कारण ट्रॅव्हिस हेड जरा एक चांगली इनिंग खेळला. आणि मला असं वाटतं ट्रॅव्हिस हेड हा डिफरन्स आहे दोन टीममधला, कारण त्याचा अप्रोच रन काढण्याचा. आणि आपण हे कित्येक वेळा पाहिलंय की ऑस्ट्रेलियामध्ये तुम्हाला ॲग्रेसिव्हच राहायला लागतं. अनफॉर्च्युनेटली तुम्ही बघितलं मार्नस लॅबुशेन पहिल्या इनिंग्सला अजिबात हे करू शकला नाही, आणि त्याच्यामुळे ते प्रेशर पडलं. आणि त्याच्या एक्झॅक्टली ऑपोजिट यशस्वी जयस्वाल. कोणीतरी म्हणत होतं की हार्ड अँड बाउन्सी सरफेस, म्हणलं ज्या हार्ड लाईफमधनं यशस्वी जयस्वाल घेतलाय, ज्या लोकल ट्रेनमध्ये त्याला बाउन्स करून त्याला तो इकडे तिकडे फिरलाय, त्याला काय हार्ड अँड बाउन्स पर्थची. त्याची इनिंग्स माझ्या मते इज द डिफायनिंग इनिंग्स ऑफ इंडियन क्रिकेट, कारण दिस इज द बर्थ ऑफ अ सुपरस्टार. आहे खरंच. आणि ह्याच्या उलट थोडंसं ऑस्ट्रेलिया यावेळेला तुला टीम म्हणून वेगळं वाटलं का रे? कारण एकीकडे तो मार्नस लॅबुशेननी फास्ट बॉलिंग टाकली, त्या एका ओव्हरमध्ये 4-4 बाउन्सर टाकायचा तो प्रयत्न करत होता. नंतर विराट कोहली 100च्या उंबरठ्यावर असताना त्याला लेग स्पिन टाकायला दिली. आणि ओव्हरऑल जर सगळा अप्रोच पाहिला तर दडपणाखाली ऑस्ट्रेलियन टीम या मॅचमध्ये तरी नक्कीच गडबडली आहे विक्रम. नक्कीच. आणि मला असं वाटतं कुठेतरी पॅट कमिन्सला माहिती आहे की जर का बॉलिंग फेल गेली ना, दे आर नॉट कॉन्फिडंट विथ देअर बॅटिंग ॲट ऑल. आणि त्यामुळे तो ओव्हर एक्सपेरिमेंट करतोय. आणि मी एक थोडासा पॅटर्न पाहिलाय, मला मी कन्फर्म नाही सांगू शकत. ज्या दिवशी कमिन्सची बॉलिंग चांगली पडत नाही ना, त्याची कॅप्टन्सी अफेक्ट होते. हो बरोबर. कारण कुठेतरी जर का स्वतःचा परफॉर्मन्स झाला नाही. आणि पॅट कमिन्स असा बॉलर आहे, अजूनही मला वाटतं की स्टार्क इन इज बेस्ट इज स्टील नॉट इक्वल टू पॅट कमिन्स बिकॉज ऑफ कन्सिस्टन्सी. त्याची जी ॲक्युरेसी ती बुमरासारखी, आणि कुठेतरी मला असं वाटतं ही वॉज नॉट 100%. आणि त्याच्यामुळे त्याची कॅप्टन्सी, आणि जसं गिलक्रिस्ट म्हणाला, मार्नस लॅबुशेननी नेगेटिव्ह टॅक्टिक्स करून काहीही उपयोग नाही आहे. आणि त्यामुळे असं मला वाटतं की थोडीशी गडबड झालेली आहे पर्थला. फक्त ॲडलेडला आता ते हिरवळ वातावरण असेल का स्पिनिंग ट्रॅक देतील आपल्याला. खरंच हिम्मत नाही होणार पटकन ग्रासी विकेट ठेवायची हिम्मत आता कुठलाही टीम भारतीय संघाविरुद्ध करणार नाही. हा मी म्हणेन क्रिकेटमध्ये झालेला बदल आहे, ज्याचं श्रेय हे आपल्या फास्ट बॉलिंगच्या फळीलाच जातं. त्यामुळे एव्हरीथिंग टू लुक फॉरवर्ड टू असं म्हणायला लागेल. दुसरा कसोटी सामन्यामध्ये गॅप आहे, आणि मी जाणार नाही आहे हा पण जाणार नाही दुसऱ्याला, पण तिसऱ्याला चाललं. हे पाहिलं काय,
गॅबा टेस्ट आम्ही इथं काय मी सुनंदनचा रिप्रेझेंटेटिव्ह, वेताळचा रिप्रेझेंटेटिव्ह विक्रम आहे, त्यामुळे वेताळ मला नेक्स्ट टेस्टला भेटेल. पण गॅबाला तर जाऊन आपलं काय गॅबा का घमंड जरा घालवायला पाहिजे. नाही पण एकच आता आपल्या व्ह्युअर्सना प्रॉमिस करा की आता तुम्ही म्हणताय रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून जाताय तर गॅबाहून आमच्या व्ह्युअर्ससाठी जरा काहीतरी बित्तम बातमी द्या. 100%. बस बस एवढंच पाहिजे. त्यामुळे आजचा आनंद जो आहे तो अपार आहे, कारण भारतीय संघाने ऑस्ट्रेलियामध्ये जाऊन 5 टेस्टच्या सुरुवातीलाच पहिला कसोटी सामना पर्थमध्ये जिंकून दाखवलेला आहे. याच्यापेक्षा चमत्कारिक आणि धमाल काय असू शकत नाही. त्याचा आनंद घेऊया. तुम्हाला आपल्या फास्ट बॉलिंग युनिटबद्दल काय वाटतं? बुमराच्या बद्दल विक्रम एवढा भरभरून बोलला, तुम्हाला काय वाटतं? त्या मॅडम टोसार्ड्समध्ये त्याचा पुतळा लावायला पाहिजे असं आमचं मत आहे. विक्रमचं तर ठाम मत आहे मोठा पुतळा लावायचा. तुम्हालाही असं वाटतं का? या सगळ्या गोष्टी फक्त तुम्ही आम्हाला मुद्देसूदपणे लिहून नक्की पाठवा. फक्त त्याच्याकरता माझं फेसबुक पेज, इंस्टाग्राम अकाउंट, यूट्यूब चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यामुळे आता थोडीशी विश्रांती असेल, कव्हरेज चालूच राहील, क्रिकेटला थोडीशी विश्रांती असेल आणि नंतर दुसऱ्या कसोटी सामन्याला डे अँड नाईट कसोटी सामना पिंक बॉल ॲडलेडला अजून मजा येणार आहे. थँक्यू विक्रम. गुलाबी थंडीचे ॲडलेडचे गुलाबी बॉलचे टेस्ट. क्या बात आहे. होऊन जाऊ द्या. बाय.